तर बघायचं झालं तर अंडी निर्मिती गांडुळांची कशी असते, याच्यामध्ये पेल येलो कलरची अंडी जी दिसत आहे ती अगदीच आत्ताच घातलेली अंडी दिलेली अंडी आहेत गांडुळांनी. पण मग अशी गांडूळ बघितले की जे अडल्ट झाले, ते अडल्ट दोन गांडूळ कोणतेही दोन गांडूळ एकत्र येऊन अंड्यांची निर्मिती करतात. अंड्यांची निर्मिती झाली तर त्याच्यातून 3 आठवड्यामध्ये आपल्याला गांडूळ बाहेर निघालेले पाहायला मिळतात. 3 ते 5 गांडूळ बाहेर निघतात. पण याच्यासाठी त्याला आपण चांगला एन्व्हायरमेंट देणं गरजेचं आहे. मग त्याला चांगला एन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याला 20 ते 25 डिग्री तापमान असावं, pH त्या खताचा न्यूट्रल असावा, त्यानंतर ह्युमिडिटी 70 ते 80% असून मॉइश्चरसुद्धा 70 ते 80% जर असेल तर यांचं मल्टिप्लिकेशन इतक्या फास्ट होतं की एक रिसर्च स्टडीनुसार जर 1000 गांडूळ जर आपण घेतली एसिनोफिलिडा जातीची, तर ती एका वर्षामध्ये जर चांगलं वातावरण दिलं तर 30 लाख गांडूळ होतात एका वर्षामध्ये. म्हणजे इतक्या फास्ट पद्धतीने त्यांची वाढ आहे. लाईफ स्पॅन, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की बाबा गांडूळ एकदा जन्माला आला तर किती दिवस जिवंत राहील. तर त्याला काही इजा झाली तर सेगमेंटेड बॉडी आहे, मी सांगितल्याप्रमाणे मागचा भाग सोडून देतो, पुढचा भाग जिवंत राहतो. पण तो भाग एका रिसर्च पेपरनुसार 3 ते 5 वर्ष त्याचा लाईफ स्पॅन आहे. म्हणजे एक गांडूळ 3 ते 5 वर्ष आपल्याला कंटिन्युअसपणे आपल्याला खत निर्मिती करून देऊ शकतो.